ज्यांना हंच आहे असा पाठीला थोडासा बाक आहे त्यांच्यासाठी मी आज दाखवते, तुम्हाला घरी पण करता येईल। मी आज तुम्हाला रोपनं दाखवणार आहे, घरी तुम्ही ओढणीच्या साहाय्याने पण करू शकता। तर बघूयात आपण ज्यांना बॅकला हंच आहे त्याच्यासाठी मी दाखवते। तर आज मी बेल्टच्या साहाय्याने दाखवते, तुम्ही ओढणीच्या साहाय्याने करा। आता इथला मधला पोर्शन म्हणजे आपला स्कॅप्युला बोन जे आहे त्याच्या खालचे टोक जिथं आहे, आपल्या पाठीचे जर 12 मणके आहेत आणि मानेचे 7 मणके आहेत, तर 12 मणके जिथं रिप चिकटल्यात त्यातला मधला मणका म्हणजे 7वा मणका, तिथून आपल्याला हा आडवा बेल्ट किंवा आडवी ओढणी घ्यायची, मध्ये काढायचा आहे आपल्याला ओढणीचा आणि तो रोल करून खांद्यापासून आपल्याला फोडून घ्यायचा आहे, दोन्ही खांद्यावरून घ्यायचा आहे। पाठीमागून सुरुवात करायची, ओढणी घेताना पण तशीच करायची। आता हे माग आपल्याला क्रॉस करायचे, तिथं मी बेल्टने दाखवते। दोन्ही हात कमरेवर ठेवले की आपोआप तो लूज होणार आहे। सो इथं आपल्याला रेट्रोवर्ट करायचं आहे स्कॅप्युला बोनचं, त्याच्यासाठी आपण इथं क्रॉस करून घेणार, इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि क्रॉस करून घेतल्यानंतर ते आतून घालायचे आहेत आपल्याला त्या बेल्टच्या। दोन्ही आपण मागं ओढलं की बरोबर शोल्डर मागं खेचले जातात, तुम्ही बघू शकता। आता ते त्याच्या आतून घालायचे आहेत आपल्याला। हे आतून घातल्यानंतर छानपैकी मागं खेचायचे, क्रॉस आपण जास्तीत जास्त खेचला की बरोबर तुमचा जो पेक्टोरल गर्डल किंवा शोल्डर गर्डल जो आहे तो मागं खेचला जाणार आहे छानपैकी। आणि आता फुडून आपल्याला ते बांधायचे, ओढणी घेताना सुद्धा अशी 2 टोकं येतील पुढं आणि फुडून छातीला इथं आपल्याला पोटाच्या इथं आपल्याला चांगलं घट्ट बांधून घ्यायचं। इथं आपण बेल्टनं बांधतोय म्हणून ओढणीनं पण तुम्हाला इथं छानपैकी टाईट बांधता येईल। अशा पद्धतीने आपण दिवसभरामध्ये तुमचं जेव्हा पुढं वाकूनचं काम आहे तेव्हा पण आपल्याला हा हंच कमी करण्यासाठी ती उपयोगी होती। पोश्चरल करेक्शन्स करण्यासाठी इथं खूप चांगल्यापैकी उपयोग होईल, जो पाठीचा कणा ताठ राहण्यासाठी मदत होऊन जाईल आणि तुम्हाला त्यामुळे येणारा प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह होऊन जाईल। थँक्यू।